नमस्कार, मी सिया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत. बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बाबासाहेब लक्ष्मण घरत असे या शेतकऱ्यांचं नाव आहे. या आगीत 15 क्विंटल सोयाबीन आणि 200 ज्वारीचा कडबा जळून खाक झाला. तर लगतच असलेल्या रानूबाई रामचंद्र शिंदे यांच्या शेतातील 10 क्विंटल सोयाबीन शॉर्ट सर्किटमुळे भस्मसात झालंय. जालन्याच्या द्राक्षांना उत्तर भारतातून मागणी वाढली असून गुणवत्तेनुसार 70 रुपये प्रति किलोचा दर जालन्याच्या द्राक्षांना उत्तर भारतात मिळत आहे. दमदार पावसामुळे द्राक्ष बागांसाठी मुबलक पाणीसाठा तयार झाल्याने जालन्याच्या कडवंची येथील द्राक्ष बागा द्राक्षांच्या घडांनी भरल्या असून या द्राक्षांना आता उत्तर भारतातून मागणी असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. 50,000 क्विंटल कापूस शिल्लक असलेल्या ठिकाणी कापूस खरेदी सुरू करणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळात केली. तसेच राज्यात 124 कापूस खरेदी सुरू असून 136 लाख टन कापूस खरेदी करण्यात आल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. परंतु वास्तवात मात्र कापूस खरेदी केंद्राला ब्रेक लावण्यात आल्याचं चित्र आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांची कोंडी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धी गृह उद्योगाच्या छाया जगदीश साबदे यांनी शेवया व मिरची कांडप यंत्राच्या सहाय्याने गृह उद्योग सुरू केला. विविध उत्पादनांच्या निर्मितीचा विचार करताना पालक, बीट, आंबा, सीताफळ आदींवर आधारित शेवयांचे प्रकार पुढे आले. पालक, टोमॅटो नूडल्ससह मिलेट स्वरूपी नूडल्सही त्यांनी बाजारात आणले. पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यात वाढीच्या दृष्टीने पीकनिहाय क्लस्टर तयार करून विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून नियोजन करून आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कृषीविषयक योजनांच्या अंमलबजावणी व नियोजनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. फ्रूट टेक्नॉलॉजी विषयात एमटेक करीत असलेल्या रिद्धी सुहास राणे या विद्यार्थिनीने द्राक्षांवर प्रक्रिया करून नाविन्यपूर्ण उत्पादन तयार केले आहे. पदार्थांचा आंबटपणाचा स्वाद देऊन त्यांची लज्जत वाढवणारे व लिंबाचा पर्याय ठरू शकणारे हे उत्पादन आहे. शिरूर येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सध्या चिंचेला आवक सुरू झाली आहे. दररोज सुमारे 150 क्विंटल चिंचेचा आवक सुरू आहे. त्यासाठी किमान दर प्रति क्विंटल 2,500 ते किमान 3,500 तर सरासरी 3,300 रुपये दर असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकळे यांनी दिली. सरकारने शेतकऱ्यांना अनेक योजनांसाठी पैसाच दिला नाही, हे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे. पीक विम्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला निव्वळ पाणी पुसण्याचे काम यंदा झाले. तर नुकसान भरपाई, कर्ज पुरवठा, ठिबक अनुदान, अवजारे अनुदान, शेततळे अनुदानावरचा खर्च खूपच केला आहे. शेतकऱ्यांचा पीक कर्जही देण्यात हात आखडला घेतला. इतरही योजनांवरचा खर्च सरकारने कमी केला, हे आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे. या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.